आमचे आमदार खासदार का फोडतात? कारण आहे ना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे. ह्या देशाच्या नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, थेट आदित्य ठाकरे यांच्याकडनं बौद्ध समाजाकडे, त्यासोबत आंबेडकर वाद्यांकडे आणि जे लोक संविधानाला मानतात त्यांच्याकडे मदत त्यांनी मागितली आहे. तर मी असं का म्हणतोय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर त्याचं झालं असं की सध्या जे आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, भाजपकडनं अनेक असे डाव टाकले जात आहे आणि सर्व पक्षांचे आमदार खासदार फोडले जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्याकडे एक वक्तव्य करण्यात आलं होतं की आम्हाला 400च्या आसपास खासदार पाहिजे. त्या ठिकाणी जर आम्ही तेवढे खासदार निवडून आले किंवा तेवढे खासदार जर आमच्या सोबत आले तर आम्ही भारतीय संविधान बदलून टाकू किंवा संविधानामध्ये आम्ही बदल करू. त्याचबाबत पंकजा मुंडे यांच्याकडनं देखील तसं संविधान करण्यात आलं, तसं वक्तव्य करण्यात आलं होतं. आणि त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, हेच वक्तव्य जे आहे अमित शहा यांच्याकडनं करण्यात आलं होतं. आणि जेव्हा ही गोष्ट जी आहे इथल्या लोकांच्या लक्षात आली की भारतीय संविधान बदललं जाणार, त्यानंतर जे आहे मित्रांनो, त्यांचे खासदार वगैरे निवडून दिले नाही. आणि त्यानंतर जे आहे सत्तेमध्ये कशी जोडाजाडी करत नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी एक डाव रचला. त्यांनी काय केलं, जे निवडून आलेले इतर पक्षाचे जे खासदार होते त्यांना फोडण्याचं काम केलं. आणि त्यांनी आता शिवसेना असेल, त्याचसोबत राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट यांची, व त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये जे आहे मित्रांनो ममता बॅनर्जी यांचे जे खासदार असतील त्या सर्वांना फोडण्याचा डाव त्यांनी त्या ठिकाणी रचलाय. आणि हा डाव कशासाठी रचलाय तर सर्वात अगोदर आदित्य ठाकरे याबाबत काय म्हणताय आपण पाहूया. आमचे आमदार खासदार का फोडतात? कारण आहे ना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे. ह्या देशाच्या जनतेने 2024 मध्ये ह्यांना रोखलं, 2040 वर रोखलं आणि म्हणून हे सगळे खासदार निवडून दिले होते. आता हेच खासदार फोडून त्यांना परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलायचं आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की या ठिकाणी जे आमदार खासदार जे फोडले जात आहेत ते फक्त एका गोष्टीसाठी, तर भारतीय संविधान बदलण्यासाठी. आणि जर हे रोखायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, असं इनडायरेक्टली त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. आणि त्यांचं म्हणणं आहे, भारतीय संविधान बदलण्यापासून जर रोखायचं असेल तर आपल्याला या लोकांना रोखावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला ज्या या ठिकाणी समोर येऊन त्या ठिकाणी कामं करावी लागतील, असं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलंय. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.